नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र रक्षक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा मुंबई जिल्हा 2024 विशेष माहिती भाग 3 मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मुंबई जिल्हा 2024 विशेष भाग 3. तर यामध्ये आपण जेवढेही मुंबईचे राहिलेले प्रश्न आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केलेले आहेत. नक्कीच या व्हिडिओचा फायदा तुम्हाला मुंबई जिल्ह्यासाठी होऊन जाईल मित्रांनो. चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो. तत्पूर्वी आपल्या चॅनलवर कोणी नवीन विद्यार्थी असतील किंवा जुने विद्यार्थी असतील व आपल्या चॅनलला अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे. साईडच्या बेल आयकॉनला ऑलला क्लिक करून घ्यायचा आहे, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केल्यास तुम्हाला लगेचच त्याचे नोटिफिकेशन मिळून जाईल. तर प्रथम प्रश्न आपण पहिला पाहूया. भारत भारत स्वतंत्र झाल्यानंतर मुंबईचे पहिले पोलीस आयुक्त कोण होते? तर भारत स्वतंत्र झाल्यानंतर मुंबईचे पहिले पोलीस आयुक्त कोण होते? तर जे.एस. भरूचा हे भारत स्वतंत्र झाल्यानंतर मुंबईचे पहिले पोलीस आयुक्त होते, लक्षात ठेवा. त्यानंतर सध्याचे पोलीस आयुक्त कोण आहेत? तर सध्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर हे सध्याचे पोलीस आयुक्त आहेत. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न, मुंबईचे लोहमार्गाचे सध्याचे पोलीस आयुक्त कोण आहेत? तर मुंबई लोहमार्गाचे सध्याचे पोलीस आयुक्त कोण आहेत? तर रवींद्र सिसवे हे सध्याचे मुंबई लोहमार्गाचे पोलीस आयुक्त आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीसचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर महाराष्ट्र पोलिसांचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर महाराष्ट्र पोलिसांचे मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. त्यानंतर राज्य गुप्तवार्ता विभाग SID चे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर SID चे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर SID चे मुख्यालय हे मुंबई या ठिकाणी आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू. मुंबई पोलीस दलाचे एकूण किती प्रादेशिक विभाग आहेत? तर मुंबई पोलीस दलाचे एकूण किती प्रादेशिक विभाग आहेत? तर 5 प्रादेशिक विभाग आहेत. कोणकोणते? पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण आणि मध्य हे 5 मुंबई पोलीस दलाचे एकूण प्रादेशिक विभाग आहेत. मित्रांनो, कमेंट करायचे की व्हिडिओ कसा आहे, व्हिडिओमधले कंटेंट प्रश्न कसे आहेत आणि व्हिडिओला लाईक करायचा आणि इतर मित्रांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. त्यानंतर पुढील प्रश्न, मुंबई पोलीस दलात एकूण किती सशस्त्र पोलीस मुख्यालय आहेत? आणि तो प्रश्न आहे मित्रांनो. तर मुंबई पोलीस दलात एकूण किती सशस्त्र पोलीस मुख्यालय आहेत? तर एकूण 5 सशस्त्र पोलीस मुख्यालय आहेत. नायगाव, ताडदेव, वरळी, मरोळ आणि कालिका, लक्षात ठेवा. ही 5 सशस्त्र पोलीस मुख्यालय आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न, मुंबई पोलीस दलात एकूण किती परिमंडळ म्हणजे झोन आहेत? तर मुंबई पोलीस दलात एकूण किती परिमंडळ आहेत? तर 12 परिमंडळ आहेत, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू. मुंबईमध्ये एकूण किती पोलीस स्टेशन आहेत? तर मुंबईमध्ये एकूण 91 पोलीस स्टेशन आहेत, लक्षात ठेवा. 12 परिमंडळे, 12 झोन, 5 सशस्त्र पोलीस मुख्यालय, 5 प्रादेशिक विभाग मुंबईमधले आणि एकूण पोलीस स्टेशन किती आहेत? 91, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू. पुढचा प्रश्न आहे, मुंबईमधील 26/11 दहशतवादी हल्ल्यात काही प्रमुख पोलीस अधिकारी शहीद झाले, त्यांची नावे. तर मुंबईमधील 26/11 दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले काही प्रमुख अधिकारी कोणते आहेत? हेमंत करकरे, तुकाराम ओंबळे, विजय साळसकर, शशांक शिंदे आणि अशोक कामटे हे प्रमुख अधिकारी आहेत जे 26/11 दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले होते. महत्त्वाचे लक्षात ठेवा मित्रांनो, मुंबईला पोलीस भरतीला विचारलेला प्रश्न आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू. मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे प्रमुख जलाशय धरण कोणते? तर मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे प्रमुख जलाशय धरण कोणते? तर तानसा, भातसा, वैतरणा, मोडकसागर, तुळशी, विहार आणि अप्पर वैतरणा हे मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे प्रमुख जलाशय आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू. मुंबईमधील काही प्रमुख नद्यांची नावे. तर मुंबईमधील काही प्रमुख नद्यांची नावे कुठे आहेत? कोणकोणते आहेत? मिठी, दहिसर, बोईसर आणि ओशिवरा ही मुंबईमधील प्रमुख नद्यांची नावे आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू. मुंबईतील काही प्रमुख टेकड्यांची नावे. तर मुंबईमध्ये काही प्रमुख टेकड्यांची नावे आहेत. मलबार, सायन, शिव त्याला म्हणतात आणि वरळी ही मुंबईमधील प्रमुख टेकड्यांची नावे आहेत. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करायचं आहे, कमेंट करायचं आहे आणि इतर व्हिडिओ 2 पार्ट मुंबई जिल्ह्यावरचे आहेत ते बघून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न, मुंबईमधील काही प्रसिद्ध समुद्रकिनारे चौपाटी बीच पुढील प्रमाणे. तर मुंबईमधील प्रसिद्ध समुद्र किनारे चौपाटी बीच कोणकोणते आहेत? तर मरीन ड्राईव्ह आहे, गिरगाव, दादर, जुहू, मड, अक्सा, वर्सोवा, ऐरंगळ, गौराई हे प्रमुख चौपाटी बीच आहेत, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू.
मुंबईतील काही प्रमुख मैदाने आहेत. तर मुंबईमधील काही प्रमुख मैदाने कोणकोणती आहेत? तर आझाद मैदान आहे, ऑगस्ट क्रांती, ओव्हल मैदान आहे, विकीस आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न, मुंबईमधील काही प्रसिद्ध किल्ले पुढीलप्रमाणे. तर मुंबईमध्ये काही प्रसिद्ध किल्ले कोणते आहेत? वरळी, माहीम, बांद्रा, धारावी, शिव, वर्सोवा, शिवडी, काळा किल्ला हे प्रसिद्ध किल्ले आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू. मुंबईमध्ये IIT शैक्षणिक संस्था कोणत्या परिसरात स्थित आहे? तर मुंबईमध्ये IIT शैक्षणिक संस्था कोणत्या परिसरात स्थित आहे? तर पवई या ठिकाणी मुंबईमध्ये IIT शैक्षणिक संस्था स्थित आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय महाराष्ट्र राज्याचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय महाराष्ट्र राज्याचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर कालिना मुंबई या ठिकाणी आहे. आणि ते प्रश्न आहे, हा पण खूप वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे मित्रांनो. त्यानंतर पुढील आपल्याला प्रश्न पाहू. 26/11 हल्ल्यात मुंबईमध्ये कोणत्या 2 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते? तर 26/11च्या हल्ल्यामध्ये मुंबईमध्ये कोणत्या 2 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते? तर विलेपार्ले आणि माझगाव डॉक या ठिकाणी 26/11च्या हल्ल्यात बॉम्बस्फोट झाले होते. हा पण लक्षात ठेवा प्रश्न. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू. भारतीय रेल्वेचे मुंबईमध्ये एकूण किती विभाग आहेत? तर भारतीय रेल्वेचे मुंबईमध्ये एकूण 2 विभाग आहेत, मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे. हा पण महत्त्वाचा प्रश्न आहे. भारतीय मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मुंबईमध्ये कोणत्या ठिकाणी मुख्यालय आहे? तर भारतीय मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेचे मुंबईमध्ये कोणत्या ठिकाणी मुख्यालय आहे? तर CSMT म्हणजे आणि चर्चगेट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि चर्चगेट या 2 ठिकाणी भारतीय मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे चे मुख्यालय आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू. सगळ्यात ऐंशी प्रश्न आहे, रिपीट झालेला प्रश्न आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा कोणत्या वर्षी युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले होते? तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा कोणत्या वर्षी युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले होते? तर सन 2004 रोजी युनेस्कोने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे जागतिक वारसा स्थळामध्ये घोषित केले होते. ऐंशी प्रश्न खूप रिपीट झालेला प्रश्न आहे मित्रांनो. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू. भारतीय श्रीमंत व्यक्तीपैकी एक मुकेश अंबानी यांचा मुंबईतील घराचे नाव काय? तर मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील घराचे नाव काय? अँटिलिया हे नाव आहे मुंबईतील घराचे, लक्षात ठेवा, मुंबईतील बिल्डिंगचे. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू. प्रसिद्ध काळा घोडा व माउंट मेरी यात्रा कोणत्या ठिकाणी भरते? तर प्रसिद्ध काळा घोडा व माउंट मेरी यात्रा ही मुंबईमध्येच भरते, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू. प्रश्न आहे मित्रांनो, घोड्यांच्या शर्यतीसाठी मुंबईमध्ये रेसकोर्स कोणत्या ठिकाणी आहे? रिपीट झालेला प्रश्न आहे. तर घोड्यांच्या शर्यतीसाठी मुंबईतील रेसकोर्स हे महालक्ष्मी येथे आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, मुंबईमधील सर्वाधिक प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळ कोणते? तर मुंबईतील सर्वाधिक प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळ लालबागचा राजा, ज्याला खूप अफाट लाखापेक्षा जास्त गर्दी असते दिवसेंदिवस, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यानंतर पुढील प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे दादर येथे असलेल्या समाधी स्थळाचे नाव काय? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दादर येथे असलेल्या समाधी स्थळाचे नाव आहे चैत्यभूमी, लक्षात ठेवा. मुंबईतील एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे? तर मुंबईला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे? 114 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा मुंबईला लाभलेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू. मुंबईत असलेले 2 प्रसिद्ध क्रिकेट स्टेडियमचे नाव काय? तर मुंबईत असलेले 2 प्रसिद्ध क्रिकेट स्टेडियम कोणकोणते? तर वानखेडे स्टेडियम आणि बेबॉर्न स्टेडियम. आणि ते बेबॉर्न स्टेडियमवरती खूप वेळा प्रश्न रिपीट झालेला आहे. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा की व्हिडिओ कसा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपले व्हिडिओ इतर मित्रांना शेअर करायचे आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, DY पाटील क्रिकेट स्टेडियम कोणत्या ठिकाणी आहे? तर DY पाटील क्रिकेट स्टेडियम हे नवी मुंबई या ठिकाणी आहे. हा पण प्रश्न रिपीट झालेला आहे. देशातील पहिला डबल डेकर फ्लाय ओव्हर कोणता? तर देशातील पहिला डबल डेकर फ्लाय सांताक्रूझ ते चेंबूर 6.5 किलोमीटर लांब आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न, मित्रांनो, मागचे 2 व्हिडिओ मुंबई विशेष 2024 विशेष माहिती ते पाहून घ्या, त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा येणार आहे एक्झामला होईल. मुंबईमध्ये कोणत्या ठिकाणी जहाज बांधणी व दुरुस्ती उद्योग चालतात? तर मुंबईमध्ये कोणत्या ठिकाणी जहाज बांधणी व दुरुस्ती उद्योग चालतात? तर माझगाव डॉक या ठिकाणी मुंबईमध्ये जहाज बांधणी व दुरुस्ती उद्योग चालतात. त्यानंतर व्हिक्टोरिया टर्मिनसचे नाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे कधी करण्यात आले? तर व्हिक्टोरिया टर्मिनसचे नाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे सन 1996
मध्ये करण्यात आले. लक्षात ठेवा IMP प्रश्न आहे 1996. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू. मुंबई बेस्ट वाहतूक सेवेचा फुल फॉर्म काय आहे? IMP प्रश्न आहे मित्रांनो. मुंबई बेस्ट वाहतूक सेवेचा फुल फॉर्म काय आहे? तर बॉम्बे इलेक्ट्रॉनिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट असे म्हटले जाते बेस्टला. लक्षात ठेवा बेस्ट जी बस सेवा आहे त्याला. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू. मित्रांनो आतापर्यंत 7 जुलै ते 4 ऑगस्ट पर्यंत जेवढेही पोलीस भरतीचे पेपर झाले आहेत त्यातले स्पेशल चालू घडामोडीचे व्हिडिओ आपण बनवलेले आहे. ते तुम्ही पाहून घ्या. फक्त त्यात चालू घडामोडी आहेत आतापर्यंत आलेल्या. ते पण व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. नक्कीच तुम्हाला येणाऱ्या एक्झामला फायदा होऊन जाईल. आणि बाकीच्या जिल्ह्यांच्या झालेल्या प्रश्नपत्रिका आहेत त्याच्यावरती लवकरच तुम्हाला व्हिडिओ भेटून जाईल. त्यानंतर पुढील प्रश्न. मुंबईतील बेस्ट बस सेवेने महिलांसाठी सुरू केलेले बस सेवेचे नाव काय? तर मुंबईतील बेस्ट बस सेवेने महिलांसाठी सुरू केलेली बस सेवेचे नाव काय? तर तेजस्विनी हे नाव आहे. लक्षात ठेवा IMP प्रश्न आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू. मुंबईतील पूर्णपणे महिलांनी चालवलेले स्थान कोणते? तर मुंबईतील पूर्णपणे महिलांनी चालवलेले स्थान कोणते? तर माटुंगा पिंक स्टेशन म्हटले जाते. IMP प्रश्न आहे खूप वेळा रिपीट झालेला आहे. मुंबईतील पूर्णपणे महिलांनी चालवलेले स्थान. त्यानंतर पुढील प्रश्न. मुंबई ते ठाणे पहिली रेल्वेची सुरुवात कधी झाली? तर मुंबई ते ठाणे पहिली रेल्वेची सुरुवात कधी झाली? 16 एप्रिल 1853 रोजी मुंबई ते ठाणे पहिली रेल्वेची सुरुवात झालेली आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू. मुंबई मेट्रोची सुरुवात कधी झाली? तर मुंबई मेट्रोची सुरुवात 8 जून 2014 रोजी झाली. आणि मुंबई मेट्रो रेल्वे कोणत्या स्थानकादरम्यान धावते? तर वर्सोवा ते घाटकोपर या दरम्यान धावते. 8 जून 2014ला सुरुवात झाली वर्सोवा ते घाटकोपर. लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न पाहू. महत्त्वाचे प्रश्न तुमच्या या व्हिडिओमधून कव्हर झाले मित्रांनो. नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होणार आहे. मुंबई मोनो रेलची सुरुवात कधी झाली? तर मुंबई मोनो रेलची सुरुवात 2 फेब्रुवारी 2014ला झाली. आणि मुंबई मोनो रेल्वे कोणत्या स्थानकादरम्यान धावते? चेंबूर ते जेकब सर्कल. लक्षात ठेवा. मोनो रेल्वे कोणत्या 2 स्थानकादरम्यान धावते? चेंबूर ते जेकब सर्कल. त्यानंतर पुढील प्रश्न. मुंबईमध्ये पहिली वातानुकूलित AC लोकल कधी सुरू झाली? तर मुंबईत पहिली AC लोकल कधी सुरू झाली? तर 5 एप्रिल 2016 रोजी सुरू झालेली आहे. मुंबई पोलीस महाराष्ट्र अधिनियम कोणत्या वर्षाचा आहे? आणि प्रश्न आहे मुंबई पोलीस महाराष्ट्र अधिनियम कोणत्या वर्षाचा आहे? तर सन 1951 रोजीचा आहे आणि अंमलबजावणी 11 जून 1951ला झालेली आहे. लक्षात ठेवा IMP प्रश्न आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू. मुंबईमधील प्रसिद्ध शासकीय रुग्णालय कोणकोणते आहेत? तर मुंबईमधील प्रसिद्ध शासकीय रुग्णालय सर जे जे रुग्णालय, कस्तुरबा गांधी, कपूर, सेंट जॉर्ज, लोकमान्य टिळक इत्यादी प्रसिद्ध शासकीय रुग्णालय आहेत. त्यानंतर मुंबई शहरात कधीपासून कार व टॅक्सी मधील सर्व प्रवाशांना सीट बेल्ट अनिवार्य करण्यात आले? IMP प्रश्न आहे मित्रांनो. तर मुंबई शहरात कधीपासून कार व टॅक्सीमधील सर्व प्रवाशांना सीट बेल्ट अनिवार्य करण्यात आले? तर 1 नोव्हेंबर 2022 पासून हा नियम लागू केलेला आहे. 1 नोव्हेंबर 2022 पासून कार व टॅक्सीमधील सर्व प्रवाशांना सीट बेल्ट. त्यानंतर पुढील प्रश्न IMP प्रश्न आहे. आकाशात चंद्र सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही असे कोणी म्हटले आहे? IMP प्रश्न आहे. आकाशात चंद्र सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही असे कोणी म्हटले? तर स.का. पाटील यांनी म्हटलेलं आहे. स.का. पाटील यांनी म्हटलं की आकाशात चंद्र सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू. BSE चा फुल फॉर्म काय आहे? तर BSE चा फुल फॉर्म काय आहे? बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. त्यानंतर पुढील प्रश्न. INS शिक्रा हे नौदल तळ कोणत्या ठिकाणी आहे? तर INS शिक्रा हे नौदल तळ मुंबई या ठिकाणी आहे. त्याने पुढील प्रश्न आपण पाहूया. मुंबई उपनगर जिल्ह्याची प्रमुख मुख्य नदी कोणती? तर मुंबई उपनगर जिल्ह्याची प्रमुख नदी आहे मिठी नदी. लक्षात ठेवा. त्यानंतर शेवटचा प्रश्न. फोर्स 1 या नॅशनल सिक्युरिटी गार्डचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर फोर्स 1 या नॅशनल सिक्युरिटी गार्डचे मुख्यालय गोरेगाव मुंबई या ठिकाणी आहे. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओला लाईक करायचा आहे, कमेंट करायचं आहे की व्हिडिओ कसा आहे, प्रश्न कसे आहेत आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि इतर मित्रांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. बाकीचे 2 व्हिडिओ पाहून घ्या. मुंबई विशेष जिल्हा 2024 विशेष माहिती आहे. चालू घडामोडी सकट चांगले प्रश्न टाकलेले आहेत. तुम्हाला नक्कीच त्या व्हिडिओचा फायदा होऊन जाईल. जय हिंद. धन्यवाद.